काका मला दोनच प्रश्न आहेत, अगदी दोन प्रश्न आहेत. दाखवतोयस बोट 10 आणि प्रत्यक्षात 2 प्रश्न. दोन प्रश्न प्लीज काय रे बा, ऐकून घ्या. विचार पटकन बाबा, मला फार काम आहेत. हा. काका मला असं वाटतं की टीम बदलायला पाहिजे. एक लक्षात घ्या, फॅन्स जे असतात ना, फॅन्स प्रश्न आहेत म्हणून येतात, ओपिनियन देऊन जातात. गंमत बघा फक्त. नाही मी अभ्यास केलाय. हा. अभिषेक शर्माने आता किती 3 डक केले बरोबर. हो हो. मला असं वाटतंय की तो पुढच्या 2 मॅच मध्ये पण डक करणार, कारण का त्याचं स्वप्न काहीतरी वेगळं आहे. काय वेगळं असू शकतं स्वप्न? 4 डक म्हणजे 4 गोल म्हणजे काय होतात, अडी. 5 गोल म्हणजे ऑलिम्पिक. मला वाटतं त्याचं स्वप्न ऑलिम्पिकचं, वर्ल्ड कपचं वगैरे नाहीये. कुठले संदर्भ कुठं लावतोयस बाबा? अभिषेक शर्मा हो. हा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे, मान्य आहे. आत्ता त्याच्या बॅटमधनं धावा निघत नाहीये, तर आदर दुष्काळ पडलाय, हे पण मी मान्य करतो. पण म्हणून तो खेळाडू खराब होत नाही रे बाबा. लगेच त्याला भारतीय टीम काढणार नाही. पण काका माझ्याकडे अजून एक कंप्लेंट आहे की सगळे म्हणत होते वर्ल्ड कपच्या आधी की आता इंडिया 300 मारणार, अजून 200 पण नाही मारला. हे बोलणं सोपं असतं. अथर्व, तू सुद्धा थोडं क्रिकेट खेळलायस. हो. एक गोष्ट लक्षात ठेव, क्रिकेट बाहेरनं बघायला जेवढं सोपं आहे तेवढं नसतं, बरोबर. अजिबात नसतं. त्याच्यातले जे बारकावे आहेत, आत्ताच्या घडीला हवामान कसं आहे, टकटकीत ऊन आहे का, नाहीये. ढगाळ हवामान आहे का, नाहीये. थोडी थंडी आहे का अजून, हो. या सगळ्याचा विचार करून विकेट्स ही किती चांगली बनवायचा प्रयत्न केला तरी ती होतातच असं नाही. बरोबर. त्यामुळे आत्ताच्या विश्वचषकामध्ये कुठल्या संघाने 200, 250, 300 केलाय मला सांग? पण मला काहीतरी इथं घोळ वाटतोय. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला कसं काय हरवलं, काहीतरी आहे, घोळ आहे. घोळ नाहीये त्याच्यात. झालंय काय तुला सांगतो. आपण सगळेच जण ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे चाहते आहोत. हो. मी तर इतक्या जुन्या काळापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बघितलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, प्रचंड प्रमाणात मॅचेस कव्हर केल्या आहेत. त्यांच्याकडे एक साखळी होती, सुंदर साखळी होती, की एक महान खेळाडू जेव्हा कॅप्टन म्हणून काम करत असायचा तेव्हा दुसऱ्या नवीन खेळाडू, अगदी तरुणाबाण खेळाडू हा त्यांच्या इथे एखादा विद्यार्थी दशेमध्ये असल्यासारखा संघामध्ये शिकत असायचा. मग तो हळूहळू मोठा व्हायचा आणि मग त्याची जागा काही वर्षानंतर कॅप्टन म्हणून तो घ्यायचा. ही प्रक्रिया ऑस्ट्रेलियन क्रिकेटची मी पाहिलेली आहे अगदी पहिल्यापासनं. ॲलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, मार्क टेलर, रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क, या सगळ्यांचं मी पाहिलंय अगदी कमिन्सपर्यंत. खेळाडू असू देत, कॅप्टन असू देत, हे सगळेजण त्यांच्या इथं व्यवस्थित तयार केले जायचे, निर्माण नाही व्हायचे. हे लक्षात घे. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा खूप मोठा फरक आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खेळाडू जन्माला घातला जातो. कसं मी तुला सांगतो, रिकी पॉन्टिंग आणि शेन वॉन हे तिकडच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये तयार झालेले खेळाडू आहेत. शेन वॉनला तर बिहेवियर अशक्य प्रॉब्लेम होते, विचित्र मवाली टाईपचा तो माणूस होता, परंतु त्याच्यातली गुणवत्ता बघून त्या कोचेसनी त्याला तसं घडवलं, जागेवर आणलं. रिकी पॉन्टिंगची तीच गोष्ट आहे. ती गोष्ट आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये होत नाही. त्यामुळे गेल्याच वर्ल्ड कपला मी त्यांच्या पत्रकारांना सांगितलं होतं की अरे तुमच्या संघामध्ये अजून तेच खेळाडू दिसत आहेत. आमच्या इथले कोहली असू देत, रोहित शर्मा असू देत, रवींद्र जडेजा असू देत, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बाहेर पडले की आपणहून, परंतु यांच्या इथं ते बाहेर पडत नाही आहेत. त्यामुळे वय झालेले खेळाडू त्यांच्या संघात जास्त आहेत. त्यांचा फॉर्म हा त्यांच्या मागं गेलेला आहे आता, आणि म्हणून ही अवदसा त्यांच्यावरती आलेली आहे असं माझं मत आहे. त्यामुळे झिम्बाब्वेचं कौतुक अथर्व करायला लागेल, परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेटची अडचण आहे हे मान्य स्वतः आता रिकी पॉन्टिंगनी सुद्धा केलंय. T20 मध्ये परत मी सांगतो, दे आर अ पॉवर हाऊस इन टेस्ट क्रिकेट, अग्रीड. ते अजूनही चांगली टीम आहेत वन डे मध्ये. T20 क्रिकेटमध्ये त्यांच्या संघामध्ये बदल होणं नितांत गरजेचं आहे. अहो काका, पण पाकिस्तानचं सगळ्यांनी सांगितलं आता खूप मोठी मॅच, पण मग कंटाळा आला बघताना. असं का? सत्य बोलायला लागेल, हे आता मार्केटिंग गिमिक झालंय. तू सुद्धा काही मॅचेस पाहिले, बरोबर की नाही? तू नाही, अगदीच आपण पळत सुटायचो ग्राउंडकडे, कारण तोंडाला पाणी सुटावं तसे हे सामने व्हायचे. क्रिकेटचं एक द्वंद्व व्हायचं, बेस्ट क्रिकेट त्याच्यातनं बाहेर यायचं. कारण का, सचिन तेंडुलकरला बॉलिंग कोण टाकणार, तर वकार युनुस, शोएब अख्तर, वसीम अक्रम, सकलेन मुश्ताक हे बॉलिंग टाकणार, तोंडाला पाणी नाही सुटणार. बरोबर. आज राहुल द्रविडला हे लोक बॉलिंग टाकायचे, सेहवागला बॉलिंग टाकायचे, त्याच्या अगोदर सुनील गावस्कर होते, ते इम्रान खान, अब्दुल कादीर सारखे खेळाडू होते.
आत्ताच्या घडीला इंजमाम सारखा ना त्यांच्याकडे कॅप्टन आहे, ना त्यांच्याकडे इंजमाम किंवा मोहम्मद युसूफ सारखा तगडा बॅट्समन आहे. बॉलिंगची तर दुर्दशा झालेली आहे आणि त्यामुळे आता हे मार्केटिंग गिमिक उरलेलं आहे. आपल्या भावनांना व्यवस्थित फुंकर घालून आग लावली जाते आणि नंतर ते निखारे धगधगत ठेवले जातात आणि त्याच्यावरती भावनेच्या भरात आपण वाहत जातो. म्हणून तो सामना आपल्याला महत्वाचा वाटतो आणि अजूनही इतके दिवस आपण त्यांना डॉमिनेट करतोय तरी पाकिस्तानचा सामना आला की तुझ्या माझ्यासारखे सामान्य लोक बापरे यांच्या विरुद्ध हरायला नको होतं का नाही होत. मला वाटतं की त्यांचे अजूनही माझी खेळाडू अजूनही चांगला परफॉर्मन्स देतात ट्विटरवर आणि सोशल मीडियावर. कारण का ते जे बोलतात आणि ते स्वतःच्या प्लेयर्स बद्दल जे बोलतात ते फार डेंजर असतं. पण सर आता म्हणलं जात होतं की 20 टीम्स आहेत या ह्याच्यात, तर आता बोर होईल वर्ल्ड कप, पहिला हाफ बोर होईल. पण उलट तर जास्ती मजा आली. म्हणजे प्रत्येक जी असोसिएट नेशन असेल त्यांनी टफ दिलेली मॅच. तर ते कसं काय झालं का आता आपल्याला पण त्यांच्याबरोबर जास्ती खेळायला पाहिजे. खरंच खेळायला पाहिजे कारण काही संघांनी जी चमक दाखवली ना ती मानायला पाहिजे. नेपाळ संघाने 2 मॅचमध्ये इंग्लंडला तर त्यांनी फेस आणलेला होता. नेदरलँड्सने आपल्या विरुद्ध चांगला खेळ केला, पाकिस्तानला जवळजवळ ते हरवण्यात जमा झाले होते. त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर या नवीन संघांना आत्ताच्या घडीला पाठबळ मिळालं पाहिजे. हे पाठबळ वर्षानुवर्ष बांगलादेशला देण्यात आलेलं आहे. तेवढी त्यांनी प्रगती केली आहे का? बरोबर. तेवढी त्यांनी टफ मॅचेस तेवढ्या ते खेळले का? एकदा साठी 6 मासी कधीतरी ते जिंकलेले आहेत. पण त्या मानाने अफगाणिस्ताननी या स्पर्धेमध्ये नाही पण सातत्य दाखवलेलं आहे T20 क्रिकेटमध्ये. नेदरलँड्स म्हणा, नेपाळ म्हणा यांनी चांगली चमक दाखवली आहे. त्यांना आता आधाराची गरज आहे. त्यांना जास्त दर्जेदार क्रिकेट खेळायला कसं मिळेल याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामुळेच ही स्पर्धा, खास करून ही साखळी स्पर्धा खूप जण नाकामोर उडत होते. कशाला घेतलंय 20-20 टीम्स, कुठले काय खेळणार, चांगले खेळलेत ते. त्यामुळे त्यांना सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. आता झिम्बाब्वे तर डायरेक्ट सुपर 8 मुळे आले ना. तुम्हाला काय वाटतं की सुपर 8 मध्ये आता शेवटच्या 8 मधलं 4 कोण येईल? मला वाटतं भारत हा नक्की असेल, मला वाटतं दक्षिण आफ्रिका हा नक्की असेल, वेस्ट इंडिज मला स्ट्रॉंग वाटतं आणि न्यूझीलंड इंग्लंडपैकी एक जण मला जास्त वाटतं. म्हणजे पाकिस्तान यायचे चान्सेस? पाकिस्तान झिम्बाब्वे हे येतील मला नाही, तेवढं नाही वाटत मला, तेवढं नाही वाटत. पण आपली टीम आता पूर्ण आहे का? ऑनेस्टली स्पीकिंग आपण पेटून खेळलोय असं म्हणता येणार नाही. कारण आपली बॅटिंग जी आहे त्याची क्षमता अचाट आहे. त्या मानाने त्यांनी आक्रमक खेळ करून जे दृश्य दाखवायला पाहिजे ते अजून दाखवलेलं नाहीये. त्यामुळे अजून आपली टीम सर्वोच्च खेळ करते असं मी म्हणणार नाही. पण आपला सर्वोत्तम खेळ होतोय का? आता नाही. तरी आपण सगळ्या मॅचेस जिंकल्या का? बऱ्यापैकी फरकाने जिंकल्या का? या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. कारण टीका केली पाहिजे. आपल्या हातनं काही काय म्हणतात त्याला अवघड होते पण ते झेल सुटलेत. आपली सलामी अजिबातच झालेली नाहीये. लपवण्यासारखं त्याच्यात काहीच नाही. आणि अभिषेक शर्माचा फॉर्म या काही गोष्टी चिंतेच्या आहेत. पण ती चिंता अशी नाहीये की गेले सुपर 8ला काही होणार नाही असं नाहीये. बाहेरचे जण नासिर हुसेनला तुम्ही काय म्हणाल, सगळ्यांची स्तुती करणारा माझी खेळाडू आहे का, कॉमेंटेटर आहे का? नाहीये. तो म्हणतोय सर्वोत्तम टीम भारताची आहे. त्याचं कारण 24च्या वर्ल्ड कपमध्ये आपण 1 मॅच हरलेलो होतो. T20 विश्वचषकामध्ये आपण सलग काहीतरी 11वा सामना जिंकलेला आहे. त्याच्या अगोदरच्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा आपली कामगिरी, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण एकही सामना न हारता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. याचा अर्थ भारतीय टीममध्ये काहीतरी तर दम आहे. त्यामुळे हे क्रिकेट हे एकच प्रांत असा आहे की ज्याच्यामध्ये सगळे नाही, काही एक 30-40% लोक जे आहेत ते टीका करायची म्हणून करतात. आणि ते म्हणत असताना मला असं वाटतं आपलं ते कार्टन दुसऱ्याचा तो बाळ्या असा हा प्रकार वाटतो मला. सर शेवटचा मला एक सिरियस प्रश्न विचारायचा आहे की बरेच लोक म्हणतात की आता बांगलादेश तर आता या वर्ल्ड कपमध्ये नव्हतं किंवा पाकिस्ताननी नाटकं केली काय, पण खूप लोकांचं असं म्हणणं आहे की मला वाटतं नासिर हुसेन पण म्हटलं की जर इंडिया म्हणाली असती की आम्ही ऐन वेळेस आम्ही दुसऱ्या देशात खेळतो, आम्ही या देशात खेळण्याचं त्यांना ते दिलं असतं, तसं बांगलादेशला का नाही दिलं? म्हणजे हा भेदभाव आहे. तर असं त्यांचं म्हणणं आहे की इंडियन BCCI म्हणजे बाकीच्या क्रिकेटला थोडं मागं खेचती. तर ते कितपत खरं आहे? बळी तो कान पिळी हा प्रकार नाहीये असं मी म्हणणार नाही, खोटं बोलणार नाही. पण तुला मी आत्ता सांगितलं की आत्ताच्या आत्ता एक केशरी रंगाचा शर्ट घालून येईल 2 मिनिटात, तुला जमेल का?
का नाही जमणार? अशक्य आहे. पैसे नाहीत तुझ्याकडे, का नाही आत्ता का नाही जमणार सांग ना मला. 2 मिनिटात तुला तो टी शर्ट घेणं का नाही जमणार? बरीच कारण. जाऊन आणायला लागेल, स्कूटरला किक मारायला लागेल, तुझा शर्ट साईज बघायला लागेल. तसं नुसते पैसे असून चालत नाही. जेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीच्या अरेंजमेंट्स करायच्या असतात त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे. जगभरातले पर्यटक याचा सगळा विचार करून आपले ट्रॅव्हल प्लॅन्स ठरवत असतात. लोकल हॉटेल्स बुक असतात, बसेस बुक असतात, ग्राउंड्स बुक असतात. हे तुम्ही ऐन वेळेला सांगून कसं चालेल? बांगलादेशनी इतक्या ऐन वेळेला सांगितलं की हा बदल करणं शक्य नव्हतं. पाकिस्तानने अगोदर सांगितलं, केला का नाही बदल? बरोबर. भारताबद्दल बोलतायत सगळे लोक, पण भारताने सांगितलं होतं, भारतासाठी तो बदल केला, मान्य आहे. पाकिस्तानसाठी केलेलं नाहीये का? बरोबर. वेळ द्यायला पाहिजे होतं. पहिली गोष्ट म्हणजे बांगलादेशी खेळाडूंना भारतामध्ये सुरक्षित वाटत नाही. या विनोदावरती हसावं का रडावं कळत नाही. आणि त्याच्यानंतर हे सगळे बदल लगेच कसे होतील? आणि ती फूस त्यांना पाकिस्तान बोर्डाने लावली, स्वतः गोत्यात आले आणि बांगलादेशची तर विकेट काढून मोकळे झाले. बाकी काही नाही. मी हे म्हणेन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं वट आहे, दादागिरी आहे, हे मी कबूल करतो. परंतु बळी तो कानपिळी या पद्धतीने तो आहे. तो चांगला काय वाईट याच्यावरती आपण वेगळा पॉडकास्ट करू, पण म्हणून बांगलादेश क्रिकेटवरती अन्याय केला असं अजिबात नाही. सर मला वाटतं आता साऊथ आफ्रिकेबरोबर अहमदाबादमध्ये मॅच हो, होईल, त्याच्यानंतर चेन्नईला एक मॅच असेल, एक कलकत्त्याला झिम्बाब्वेची, हा, आणि कलकत्त्यात वेस्ट इंडिज विरुद्ध, आणि सेमीफायनल आली तर मुंबईलाच होणार. बरोबर. आणि ह्याला तर फक्त सांगतो की तुम्ही तिकीट देताय, फोन करून सांगतो हॅलो हा आपलं फ्लाईट. ए बाबा, ए हॅलो, अरे बंद कर, ए अरे बंद कर, अरे मी नाही देणार, सॉरी, माफ कर. नाही नाही नाही, अजिबात नाही. तिकीट बिकीट नाही, हे बोलणं ठीक आहे, तिकीट वगैरे नाही. कॅमेऱ्यावरती नाही बाबा, माफ कर. 2 सांगून 10 प्रश्न विचारले, यायला कुठनं त्रास देतो बाबा. अरे मी तिकिटांसाठी आलेलो प्रश्न विचार, तिकीट काय मिळाली नाही. ठीक आहे, घरचंच तिकीट घेतो.